नमस्कार, मी पूजा पवार माझ्या मराठी ब्लॉग चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत करत आहे। तर सगळ्यात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। तर आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की येत्या 10 तारखेला आहे अक्षय तृतीया। तर या दिवशी म्हणजेच अक्षय तृतीयेच्या दिवशी स्त्रियांनी ही कामे केलीत तर वर्षभर अक्षय संपत्ती, धन, सुख, शांती हे सगळं मिळणार आहे आपल्याला। स्त्रियांनी सूर्योदयापूर्वी उठावे। अनेकदा प्रयत्न करूनही घरात पैशांची कमतरता असते। गरिबी 5वीलाच पोजलेली आहे का असा प्रश्न बऱ्याचदा आपल्याला पडतो। कितीही प्रयत्न केले तरी चांगले परिणाम मिळत नाहीत। घरातील आर्थिक संकट दूर करण्यासाठी सूर्योदयापूर्वी उठा। अनेकांना रात्री झोप न येण्याची समस्या सतावत असते। आता बघा, ज्यांना निद्रानाशाची समस्या असेल त्यांनी सकाळी लवकर उठण्याची सवय लावावी, कारण जे लवकर उठतात त्यांना रात्री लवकर आणि निवांत झोप लागते। त्याशिवाय लवकर उठल्यामुळे दिवसभराची कामे वेळेत पूर्ण होतात। आता त्याच्यानंतर बघा, घरासमोर पाणी शिंपडून सडा टाकावा। जुन्या काळी सकाळी लवकर उठून आपल्या घरातील महिलांचे महत्त्वाचे काम म्हणजे घरासमोरील आपले अंगण स्वच्छ करणे आणि सकाळी त्या ठिकाणी पाणी शिंपडणे। कारण यामागे बघा विविध प्रकारची शास्त्रीय कारणे होती, याबद्दल आपण आज जाणून घेणार होतो। तसेच आपले घराचे मुख्य दरवाजा हा नेहमी स्वच्छ आणि मोठे असावे। तसेच मुख्य दरवाजासमोर कोणत्याही प्रकारचा कचरा असू नये। कोणत्याही चांगल्या गोष्टी आपल्या मुख्य दरवाजाच्या मधून प्रवेश करतात। आपल्या घरात येणारी लक्ष्मी माता जर आपले घर अस्वच्छ असेल, तसेच मुख्य दरवाजासमोर कचरा किंवा घाण पाणी असेल, अगदी कुठल्याही प्रकारचा कचरा असेल तर तिचं आपल्या घरात आगमन होणार नाही। ज्या ठिकाणी स्वच्छता असते त्या ठिकाणी माता लक्ष्मीचे आगमन लवकर होते, तसेच त्याच घराची प्रगतीसुद्धा लवकर होते। आता पुढे बघा, घरातील महिलेने सकाळी लवकर उठून अंघोळ करून आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर तांब्यात गंगाजल घेऊन पाणी शिंपडावे। जर गंगाजल नसेल तर घरातील स्वच्छ पाणी घ्यावे आणि शिंपडले तरीसुद्धा चालते। ते पाणी शिंपडल्यामुळे काय होते तर बघा, रात्रभर नकारात्मकता जी आपल्या उंबरठ्यावर तयार झालेली असते आपल्या घरात येण्यापासून आपण ती थांबवू शकतो ह्या पाण्यामुळे, म्हणजे जे आपण पाणी शिंपडणार आहे त्या पाण्यामुळे थांबवू शकतो। आता पुढे बघा, मुख्य दरवाजासमोर सुंदर रांगोळी काढावी। दारासमोर रांगोळी काढायचे फायदे बघा। आता बघा, रांगोळी काढणे हे अगदी पूर्वीच्या काळापासून प्रथा आलेली आहे। ही प्रथा अगदी पूर्वीच्या काळापासून त्यांच्या अंगणामध्ये ते लोक सुद्धा काढायचे। रांगोळी काढणे म्हणजे एक शुभचिन्ह होय, प्रसन्नता होय, मनाला मोहून जाणारे होय। रांगोळी काढल्याने घरात लक्ष्मीचा वास राहतो हे पूर्वज म्हणायचे। तसेच रांगोळी काढल्याने नकारात्मक ऊर्जा यांचा प्रभाव आपल्या घरामध्ये पडत नाही असे सुद्धा ते म्हणायचे। रांगोळी काढल्याने घरात शुभ संकेत येतात असे पण म्हणायचे पूर्वीचे लोक। रांगोळी काढल्याने मन शांत होते। घराबाहेर सुंदर रांगोळी काढावी। धर्मासोबतच ही परंपरा मानसिक फायदेही देते। रांगोळी शुद्धता वाढवते आणि घरात उत्सवाचे वातावरण निर्माण करते। रांगोळीमुळे देवी देवता लवकर आकर्षित होतात अशी मान्यता सुद्धा आहे। रांगोळी काढण्यासाठी मन एकाग्र करावे लागते। ते ध्यान करण्यासारखे आहे, ज्यामुळे मन शांत होते। जेव्हा एखादी व्यक्ती रांगोळीचे विविध रंग पाहते तेव्हा त्याचे मन प्रसन्न होते आणि तो आनंदाने आपल्या घरात प्रवेश करतो। आता त्याचबरोबर घरामध्ये गोमूत्र शिंपडावे। आता बघा, घरामध्ये गोमूत्र शिंपडावे। गोमूत्राचे अनेक फायदे आयुर्वेदात सांगण्यात आले आहेत। गोमूत्र पिणे अनेक रोगांवर फायदेशीर आहे। घरामध्ये गोमूत्र शिंपडल्याने तीव्र वास वातावरणातील हानिकारक जंतू नष्ट करतो। वास्तुदोषही शांत होतो। आता बघा, घरामध्ये वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे। असे मानले जाते की ज्या घरामध्ये हे काम केले जाते तेथे सर्व देवतांची विशेष कृपा राहते। आता उंबऱ्यावर हळदीचे लेपन करावे। घरात श्री लक्ष्मी नांदावी। आता उंबरठ्याला हळदीचे लेपन का करावे तर बघा, घरात श्री लक्ष्मी नांदावी, ती बाहेर जाऊ नये, तिला घरात थांबवून ठेवता यावे म्हणून उंबरठा बांधला जातो। तिन्ही सांजेला लक्ष्मी घरात येते, तिचे उंबरठ्यावर स्वागत करून तिला घरात ये म्हणून प्रार्थना केली जाते। बाहेरची कितीही नकारात्मक शक्ती असेल तरी ती घरात प्रवेश करू शकत नाही, कारण घराचा उंबरठा वाईट लहरी, वाईट शक्ती, वाईट विचार घराबाहेर थोपवून ठेवतो अशी पूर्वापार श्रद्धा आणि लोकांना आलेला अनुभव आहे।
आता बघा, हळद अतिशय पवित्र मानली जाते. ते पातळ पेस्ट बनवायची आणि त्याचं उंबरट्यावर हळद लेपन करावे. रांगोळीने स्वस्ती किंवा लक्ष्मीचे पावले काढून हळद, कुंकू, फूल, धूप वाहावे. मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ करावे. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी मुख्य दरवाजा रोज स्वच्छ करा. मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचे तोरण लावावे. घरात सकारात्मक ऊर्जा आणते, त्यामुळे घराची नकारात्मक ऊर्जा दूर होते. यामुळे घरात आंब्याचे पान लावल्याने आनंद, समृद्धी आणि शांती मिळते. आता बघा, असा विश्वास आहे की आंब्याच्या पानांनी बनवलेले तोरण घरातील पैशांशी संबंधित समस्या दूर करते. यातून निर्माण होणारी सकारात्मक ऊर्जा माता लक्ष्मीला आपल्या घरी येण्यास आकर्षित करते. जर घरात नकारात्मक ऊर्जा अधिक झाली किंवा बाह्य आणि वाईट शक्तींनी तळ ठोकली तर आंब्याचे तोरण त्याच्यावरती मात करते. आता बघा, मीठ व हळद टाकून घरातील फरशी पुसावी. घरात फरशी पुसण्याच्या पाण्यात मीठ टाकावे. त्यामुळे घरातील एखादी बाजू नकारात्मक ऊर्जा सोडणारी असेल तर तो प्रभाव मिठाच्या पाण्यामुळे कमी होऊ शकतो. घरात शांतता नांदू शकते. आता पुढे बघा, देवपूजा करताना देवांना पंचामृताने स्नान घालावे, आंघोळ घालावी. देवपूजा केल्याने मन शांती लाभते. घरात पवित्र आणि प्रसन्न वातावरण राहते. कुटुंबातील सदस्य सुखी राहतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात. आता पुढे तुळशी पूजा हे सुद्धा करणं महत्त्वाचं आहे. आता बघा, तुळशीला जल, हळद, कुंकू, अक्षता, फूल, धूप लावून पूजा करावी व दिवा लावावा. आता बघा, आपल्या हिंदू धर्मात सकाळी आणि संध्याकाळी तुळशीची पूजा करण्याचे महत्त्व आहे. सकाळी तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करावे आणि संध्याकाळी तुळशी वृंदावनाजवळ दिवा लावावा. असे केल्याने घरात नेहमी सुख समृद्धी नांदते. आता पुढे बघा, शेगडीची पूजा, शेगडी पूजा. आता बघा, अक्षय तृतीयेचा दिवस हा 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. या दिवशी सोने खरेदी इतकेच दान धर्मालाही महत्त्व असते. तसेच या दिवशी माता लक्ष्मीची व भगवान विष्णूंची पूजासुद्धा केली जाते. आजच्या दिवशी चैत्र गौर म्हणून माहेरी आलेल्या अन्नपूर्णा देवीची सासरी पाठवणी केली जाते. तिच्या पूजेचाच एक भाग म्हणून स्वयंपाकघरात शेगडीची पूजा केली जाते. शेगडीची पूजा ही अन्नपूर्णा देवतेची पूजा आहे. ती आपल्याला कधीही अन्नधान्याची उणीव भासू देत नाही. ती अग्नीची पूजा आहे, ज्याच्या कृपेने रुचकर जेवणाची चव आपल्याला चाखायला मिळते. म्हणून शेगडी स्वच्छ पुसून त्याच्याभोवती रांगोळी काढावी, हळद कुंकू वाहावे, अन्नपूर्णा स्तोत्र म्हणावे. आता ही कामे अक्षय तृतीये दिवशी सगळ्या स्त्रियांनी करायची आहे. आता त्याचबरोबर आता या दिवशी वाहन खरेदी, सोने खरेदी केलं जातं. अक्षय म्हणजे कधीही न संपणारा पुण्य संचय करण्याचा हा दिवस आहे. म्हणूनच या दिवशी जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायच्या आहेत. आता या दिवशी आपल्या दारात कोणी याचक आला, म्हणजे भिकारी वगैरे आला, तर त्याला आपण दान अवश्य करायचं आहे. आता बघा, श्री सूक्तचं 16 वेळा पठण करायचं आहे आणि 21 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. आता ही झाली माता लक्ष्मीची सेवा, किंवा आपण त्या दिवशी काय करायचं आहे, स्त्रियांनी काय करायचं आहे हे बघितलं. आता त्याचबरोबर आपण आपल्या पितरांची सुद्धा सेवा करायची आहे. स्मरण करायचं आहे आपल्या पितरांचं त्या दिवशी. कारण असं म्हणलं जातं की अक्षय तृतीयेला आपले पूर्वज कावळ्याच्या रूपात आपल्याला भेटायला येतात आणि कोण आपले स्मरण करत आहे हे सुद्धा ते पाहतात. तर त्या दिवशी काय करायचं आहे, आपल्या घरात बघा पुरणपोळी, दही भात, काय जे काही गोडधोड बनवलं असेल ते एका केळीच्या पानात घ्यायचं आहे आणि तो नैवेद्य तुम्ही तुमच्या अंगणात किंवा तुमच्या टेरेसवर, घरावरती तुम्हाला ठेवायचा आहे. तो नैवेद्य तुम्हाला कावळ्यांसाठी खाऊ घालायचा आहे. हां, आता हे गोडधोड तुम्हाला त्या दिवशी शक्य नाही झालं तर फक्त आणि फक्त दही भाताचा नैवेद्य ठेवला तरीसुद्धा चालते. तर यामुळे काय होतं, आपल्या मागे जो पितृदोष लागलेला असतो तो दूर होतो आणि आपल्या पितरांची आपल्यावर कृपादृष्टी राहते. तर या गोष्टी तुम्ही अक्षय तृतीयेला आवर्जून करायच्या आहेत. माझा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा. नवीन कोण पाहत असाल तर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.